दादांच्या शोकसभेसाठी आपण सारे इथे जमलेलो आहोत. मी आहे कारण तुम्ही आहात आणि तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे. हा आवाज, हे शब्द, ही बोलण्याची शैली सगळंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि मराठी माणसाच्या मनात घट्ट रुतून बसलेली आहेत. अजितदादा पवार 22 जुलै 1959 या रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावात या तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. दिवस आपल्या आयुष्यामध्ये येईल ज्यामध्ये आपल्याला दादाला श्रद्धांजली व्हावं लागेल अशी कल्पना मी काय तुम्ही कोणी पण केली नसेल. दादा नेहमी वेळेवर जायचे. मग दादा आताच तुम्ही अवेळी कसे गेलात? दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है. एकच वादा अजित दादा. ह्या शोकसभेच्या ठिकाणी दादाचा आज 75वा वाढदिवस साजरा करायला आपण जमलो असतो तर जास्त बरं वाटलं असतं. आणि म्हणायचे की ज्युडिशरीच्या कुठल्याही प्रोजेक्ट करता मी फंड्स कमी पडू देणार नाही. आणि माझी एकच अट आहे की ज्या इमारती आहेत त्या चांगल्या प्रतीच्या झाल्या पाहिजे. आम्ही तिघही, देवेंद्रजी काय, मी काय, अजित दादा, आमचं एवढं तिघांचं बॉन्डिंग होतं की एकमेकांच्या मनातला आम्ही ओळखत होतो, परंतु दुर्दैवाने काळाच्या मनातला मी ओळखू शकलो नाही. मी तर म्हणेन ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी अशा प्रकारचं काम आम्ही करत होतो. ते म्हणायचे विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येईल असं स्वप्नात देखील कधी वाटलं नव्हतं. निर्णय घेणारा, विकासाची दृष्टी ठेवणारा आणि निर्णयाकरता हिमतीने त्याची किंमत चुकवण्याची हिंमत दाखवणारा नेता होता. आणि माझ्यासारख्या करता विशेष रूपाने एक अतिशय उत्तम व्यक्तिगत मित्र राजकारणापलीकडचा गमावला आहे. त्याचंही खूप दुःख आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, या ओळीची प्रचिती अशा प्रकारच्या घटनांमधनं आणि आजच्या कार्यक्रमामधनं देखील आपल्या सर्वांना येते. सूर्य उदय हुआ है या नहीं, यह सूर्य को बताना नहीं पड़ता. सूर्य का प्रकाश इस बात का प्रमाण होता है कि वो उदय हो चुका है. जिंदा वो नहीं है जो 5-6 फीट के शरीर को लिए घूमता है. कीर्तिर यस्य से जीवती. जिंदा वो है जिसके अच्छे कार्यों के कारण जिसकी कीर्ति है, जिसका यश है,